नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्ही बघू शकता की आता फक्त लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच मिळणार आहे. त्या 2100 रुपये बदल झालेला नाही. बघू शकता बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेली आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की दिनांक 28 जून 2024 ते दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 1500 रुपये दरमहा निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय योजनेचा 1500 रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना आता उर्वरित प्रकारची रक्कम निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्यामध्ये कोणतेही निधी वाढवण्यात आलेली नाही. त्यामध्ये फक्त 1500 रुपये मिळणार आहे. त्या शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजना महा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या महिलांना 7,74,148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर बघू शकता की त्या महिलांना फक्त आता 500 रुपये मिळणार आहे. ज्या महिलांचे नमो शेतकरी सन्मान निधीचे दरमहा 1000 रुपये मिळत होते अशा महिलांना फक्त आता त्यांचे 1500 रुपये येणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये येणार आहे. शेतकरी सन्मान निधीचे 1000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त 500 रुपये त्यांना मिळणार आहे. असे एकूण 1500 रुपये त्यांच्या अकाउंटला येणार आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सातत्याने ही योजना सुरू राहणार आहे. तर बघू शकता की आदिती तटकरे यांनी काय म्हटले आहे. दिनांक 28 जून 2024 दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर झालेल्या शासकीय निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा निधी सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. त्या शासकीय निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान निधीचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या महिलांना 7,74,100 महिलांनी उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. एकाही पात्र भगिनी या योजनेपासून वगळण्यात आलेल्या नसून सदर प्रक्रिया दिनांक 3 जुलै 2024 नंतर कोणतेही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन दिलेले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने पाठपुरावा चालूच राहणार आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकता की आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ही योजना अशीच चालू राहणार आहे. तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की फक्त महिलांना आता फक्त 1500 रुपये मिळणार आहे. 2100 रुपये हप्ता त्यांना मिळणार नाही. पुढील योजनेचा हप्ता फक्त हा 1500 रुपये मिळणार आहे. त्यांच्या अकाउंटला फक्त 1500 रुपये येणार आहे. 2100 रुपये त्यांना खात्यामध्ये येणार नाही. संपूर्ण स्पष्टपणे आदिती तटकरे यांनी माहिती देताना सांगितलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.